तर रामराम मित्रांनो, आम्ही गेलो होतो मार्कंडे पर्वतला. मस्त पैकी निसर्गाचा आनंद घेत निघालो होतो आणि पोहोचलो एकदाच मार्कंडे पर्वताच्या पायथ्याशी आणि तिथे भोलेबाबांचं मंदिर होतं. मग आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो मार्कंडे ऋषींच्या मंदिराकडे. पण आमच्या भावाला डोंगर चढायला खूप मजा येत होती आणि तो मस्त पैकी नाचत होता. मग त्याला म्हटलं जास्त नाचू नको, अजून खूप उंचावर जायचं आपल्याला. आणि वरती चढता चढता आमची हालत खराब झाली होती. अजून आम्ही अर्धा पण पर्वत चढलो नव्हतो आणि आमचे भाऊ तर एकदम स्पीड मध्ये चालले होते. वरून आम्हालाच म्हणतं की मी एवढा म्हातारा असून एवढा फास्ट चालतोय आणि तुम्ही मागायची म्हणे अजून. आता आम्ही थकलो होतो त्यामुळे थोडंसं बसलो, म्हटलं थोडासा आराम करून मग वरती चढू. आणि आम्ही आता वरती चढायला चालू केलं मस्त पैकी निसर्गाचा आनंद घेत. तेवढ्यात आमच्या पुढे वानरसेनांचं आगमन झालं. म्हणलं ते आम्हाला भेट द्यायला चाले. आणि एकदाच आम्ही वरती आलो तर वरचा नजारा बघू शकता तुम्ही किती छान आहे तर. आणि मग फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलोय. तर तुम्हाला मंदिरातला नजारा दाखवतो. तर चला मित्रांनो. तर मंदिरात छानशी अशी मार्कंडे ऋषींची प्रतिमा होती. मग आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही आता निघालोय खाली. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या पुढचं एवढं, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.